नाशिक महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक 9 मधून भारतीय जनता पार्टीचे उमेदवार दिनकर पाटील, अमोल पाटील, भारती धिवरे आणि संगीता घोटेकर यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला आहे. विजयानंतर या सर्व विजयी उमेदवारांनी लोकशास्त्रनिशी खास बातचीत करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर जनतेचा विश्वास असल्याने देशभरात 23 ते 24 महापालिकेमध्ये भाजपची सत्ता आली असून नाशिक महानगरपालिकेत तब्बल 14 नगरसेवक भाजपचे निवडून आल्याचे त्यांनी सांगितले. नाशिक शहरात यापूर्वी सुमारे 40हून अधिक खुनाच्या घटना घडल्या होत्या. गुन्हेगारी वाढत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ती आटोक्यात आणण्यासाठी प्रभावी पावले उचलली. जनतेला शांतता, सुरक्षितता आणि धैर्य हवे असल्यानेच त्यांनी भाजपला निवडून दिल्याचा विश्वास दिनकर अण्णा पाटील यांनी व्यक्त केला. तसेच महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महिलांसाठी सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेमुळे महिला वर्ग विशेषतः समाधानी असल्याचे त्यांनी नमूद केले. गेल्या 40 वर्षापासून प्रभागात नियमित जनता दरबार भरवून नागरिकांच्या समस्या मार्गी लावल्याचे काम सुरू आहे. 1992 पासून दिनकर पाटील, लता काकू पाटील, अमोल पाटील, भारती धिवरे यांच्यासोबत जो कोणी उभा राहिला तो निवडून येतो हा जनतेच्या विश्वासाचा परिणाम असल्याचे त्यांनी सांगितले. येणारा कुंभमेळा देखील राज्य व केंद्रात भाजपची सत्ता असल्याने अत्यंत चांगल्या पद्धतीने पार पडेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. जनतेने आम्हाला निवडून दिले हेच आमच्या कामाचे श्रेय असून त्यामुळे जनता पुन्हा आम्हाला संधी देते असेही त्यांनी स्पष्ट केले. प्रभागातील रस्ते, पाणी पुरवठा, वीज, ड्रेनेज आदी मूलभूत सुविधांचा विकास आणि नागरिकांच्या अडचणीचे तातडीने निराकरण करण्यासाठी अमोल पाटील अधिक जोमाने काम करतील असा विश्वास दिनकर अण्णा पाटील यांनी व्यक्त केला आहे. खर तर नाशिक महापालिकेची निवडणूक जी झाली 2026 ची, त्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा अजेंडा सबका साथ सबका विकास, त्यानंतर लाडक्या बहिणींना मदत, अशा अनेक विषयांवर ही निवडणूक पार पडली. जनतेचं एक मी बघितलं की त्यांना राज्यात, केंद्रात भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे. त्यामुळे जर नाशिक शहराचा विकास करायचा असेल, त्यानंतर गुन्हेगारी मुक्त शहर करायचं असेल, तर जनतेचा विश्वास आहे की 4 महिन्याच्या अगोदर या नाशिक शहरामध्ये आपण बघितलं 50हून जास्त मर्डर झाले होते. कोयताधारी तलवारी घेऊन, चॉपर घेऊन डायरेक्ट रस्त्यावर मर्डर व्हायचे. आणि त्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी नाशिक शहर पोलीस आयुक्तांना सांगून आपण बघितलं किती गुन्हेगार जेलला टाकले. आणि तेव्हापासून या शहरामध्ये गुन्हेगारीचा फार मोठा 90% फरक पडला. आणि मग जनतेला एक शांतता हवी आहे, त्यांना विकास हवा आहे. त्या दृष्टिकोनातून आज आपण बघितलं असेल त्या शहरामध्ये 72 पेक्षा जास्त जागा भारतीय जनता पार्टीला तर मिळाल्या, परंतु सातपूर विभागामध्ये प्रभाग क्रमांक 8, 9, 10, 11 इथं 14 नगरसेवक निवडून आले. आणि सेनेचे जे 2 नगरसेवक ते फार किरकोळ मताने आलेले दोन्ही बी. आणि जनतेने एक विश्वास ठेवला की आपण भारतीय जनता पार्टी बरोबर राहिलं पाहिजे. आणि लाडक्या बहिणींना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांकडून जी मदत होते, त्यामध्ये लाडक्या बहिणी अतिशय खुश. त्या महाराष्ट्रातल्या नुसतं नाशिकच नाही तर आज 29 महापालिकामध्ये जवळजवळ 23 ते 24 महापालिका भारतीय जनता पार्टीला त्या ठिकाणी सत्ता मिळालेले महापौर झालेले आता बसले आहेत. आणि सर्वात महत्वाची बाब म्हणजे
अनेक गुन्हेगार उमेदवार होते. आता आमच्या 9 मध्ये तर सगळे गुन्हेगार होते. शिंदे सेनेचे गुन्हेगार होते, उबाटाचे गुन्हेगार होते. पण जनतेला गुन्हेगार नकोय. तुम्ही बघितलं 11 मध्ये तीच परिस्थिती गुन्हेगारांची. 8 मध्ये पण बरेच काही गुन्हेगार होते त्याच्यामध्ये. जनतेने साफ नाकारलं त्यांना. आणि जनतेला शांतता हवी म्हणून आज 14 नगरसेवक 16 पैकी आले आणि आम्ही 100% सातपूर विभागात जे आम्ही 14 नगरसेवक आलेलो आहोत भारतीय जनता पार्टीचे, निश्चितपणे खूप चांगला विकास गुन्हेगारी मुक्त ठेवण्याचा प्रयत्न करणार. आज आपण बघितले तर जनता दरबार आमचा किती वर्षापासून 2 टाइम भरतोय. असं प्रत्येक जर नगरसेवकांनी असं कार्य केलं तर जनता बरोबर राहते, त्यांना न्याय मिळतो. छोट्या मोठ्या गोष्टी आता आणि जनतेला काही नाही, थोडं सहकार्य जरी झालं तरी ती ओळख ठेवते. आणि त्या ओळखीतूनच आपण बघितलं 1992 पासून लता पाटील, मला, आता अमोल आणि माझ्या बरोबर जोही कोणी उमेदवार असेल तो निवडून येतो. आपण आता बघितलं भारतीताई धिवरे, संगीताताई गोटेकर या सुद्धा दोन्ही माझ्या बहिणी माझ्या या प्रभागामध्ये निवडून आलेल्या आहेत. म्हणून आम्ही खूप चांगलं काम करू. या नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश भाऊ यांच्या मार्गदर्शनानं या महापालिकेत आम्ही छान असं काम करणार आहोत. सिंहस्थ येते 25,000 कोटी रुपये मागेच मुख्यमंत्री महोदयांनी दिलेला आहे. हा सिंहस्थ कुंभमेळा सुद्धा आता भारतीय जनता पार्टीची सत्ता असल्यामुळे खूप छान होणार आहे. या विजयाचं श्रेय आपण कोणाला द्याल? हे सर्व श्रेय मतदारांना. कारण जेव्हा मतदार राजा आमच्या आपल्या बरोबर आहे, निवडून तर आपल्याला मतदारांनी दिलं. आमचा विकासाचा भरोसा ठेवून देश देव धर्माचं आम्ही या ठिकाणी काम करतो. मंदिरं किती बांधले, अध्यात्माचं काम आहे. हा 2 टाइम जनता दरबार असतो. कोरोना काळात आम्ही खूप मोठं काम केलं या भागामध्ये. जनतेने तीच जाणीव ठेवली. आमच्याकडून इथला मतदार 1 रुपया पण घेत नाही आणि आम्हाला खूप मताधिक्याने कायम निवडून देत असतात. म्हणून श्रेय आमच्या मतदार बंधू भगिनींना येईल. पुन्हा एकदा नागरिकांना आपण काय आवाहन करणार? नागरिकांना हेच आव्हान, आता त्यांची जी कामं आहेत, त्यांच्या ज्या मूलभूत सुविधा आहेत, त्यांना सर्व आम्ही सहकार्य करणार. त्यांना जी अडचण असेल त्यांना माहिती आहे. जनता दरबारात गेलं, पत्र दिलं की काम होतं. त्यांनी यावं. अमोल तुम्ही बघितलं 15 वर्षापासून या भागात काम करायचा. अमोलला सुद्धा फार मताधिक्याने या ठिकाणी या माझ्या कुटुंबातील परिवारातील बंधू भगिनींनी निवडून दिलेला आहे. आणि अमोल या ठिकाणी अजून जोरात या भागामध्ये छान काम करील. जनतेचा त्याच्यावर फार विश्वास आहे. या प्रभागातील नागरिकांचं असं पण म्हणणं आहे का आपण महापौर व्हावं, काय सांगा? ते पक्षाचा निर्णय घेत असतो. पक्ष जो निर्णय घेईल तो मान्य असतो. लोकशास्त्र न्यूजसाठी बंटी आढाव, सातपूर.